नित्य स्वामी दर्शन 12 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ हे आपले सारे सर्वस्व आहेत. याची मनाशी खुणगाठ बांधून आपल्या आयुष्यातले सर्व व्यवहार करावेत. मन स्वामींमध्ये गुंतवायचे आणि देहाला आपले मर्त्य व्यवहार करायला मोकळे सोडायचे. मन इंद्रियांच्या मागे धावणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन मनातले स्वामींचे नाम सतत झंकारत ठेवले तर एक चमत्कार असा घडतो की देहसुद्धा स्वामींच्या अस्तित्वाची सहजगत्या जोडला जातो. काया वचा मने स्वामींची आपण रत झालो आहोत याची सुखद जाणीव तेव्हा होते. ही सख्य भक्ती प्रत्येक स्वामी भक्ताला अवर्णनीय आनंद देते. याचा अर्थ असा की स्वामींवर आपले अढळ प्रेम आणि निष्ठा हवी. त्यासाठी एक उपाय असा की स्वामीच आपले मातापिता आहेत असे समजून त्यांची सेवा करावी. स्वामी आपले गणगोत आहेत, आपला मित्रपरिवार म्हणजेच स्वामी असे भावविश्व एकदा का मनात उमलून आले की आपली सख्य भक्ती क्षणाक्षणाला वाढू लागते. समर्थ म्हणतात, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. दासबोध 4:8-23. स्वामींवर आपला सर्व भार टाकून त्यांच्या नामात गर्क होऊन राहायचे. दिवस असो रात्र असो स्वामी नाम सतत चालू ठेवावे. स्वामी जसे ठेवतील तसे आपण आनंदाने राहायचे. ते जसे आयुष्य देतील तसे आनंदाने जगायचे. थोडक्यात काय तर स्वामींची जी इच्छा आहे तसे माझ्या आयुष्यात घडते आहे, ती स्वामींची इच्छा आहे या भावनेने त्यांचा स्वीकार करायचा. स्वामी जे आयुष्य देतील तो त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकारायचा. स्वामींची आपल्यावर परमकृपा आहे असे समजून प्रत्येक क्षण त्यांच्याच नामात घालवायचा. आपण असे आयुष्य एकदा का श्रद्धापूर्वक स्वीकारले की स्वामींची अखंड कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामींची कृपा अपूर्व असते. हा अनुभव त्यासाठी प्रत्यक्ष घ्यावा लागतो. स्वामींच्या या कृपेपुढे स्वर्गलोकीचे वैभवसुद्धा फिके पडते. म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की स्वामींवर श्रद्धा ठेवून त्यांच्या नामात गर्क राहा. सख्य भक्ती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू लागाल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.